आता एक मोठी बातमी. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेकडून आरोपांचं सत्र सुरू आहे. पुण्यामध्ये आलेल्या कासलेनं पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्यात. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची चर्चा बंद दाराआड झाल्याचं त्यानं म्हटलं. तसंच मतदानाच्या दिवशी माझ्या खात्यात 10 लाख रुपये आले, जे वाल्मिक कराडच्या कंपनीतून आले असल्याचा दावा कासलेनं केलाय. धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीनं निवडून आले असून ईव्हीएम जवळ न थांबण्यासाठी मला 10 लाख रुपये दिले गेले, असा खळबळजनक आरोपही कासलेनं केलाय. दरम्यान माझ्याकडे पुरावे असून मी सर्व गोष्टी उघड करण्यासाठी आलो असल्याचं यावेळी रणजित कासले यांनी म्हटलंय आणि पोलिसांना शरण जाणार असल्याचंही कासलेनं स्पष्ट केलंय. ऑफर दिली होती तुम्ही बोलले त्याच्या व्हिडिओमध्ये. हो बोललो 10 करोडची. म्हणजे निखिल गुप्ताचा तो मुकेश गुप्ता नाटा सुरतचा बिल्डर आहे, 5,000 करोडचा मालक. त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण होते तो मी पुरावे काढायला चालू केले होते. तेव्हा मला ऑफर आली. इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात. त्या ठिकाणी पार्टी सुरू होते. आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झालेत ना त्याची चौकशी करा. मला बीड परळी सारख्या ठिकाणी मला का आराम दिला? पहिला प्रश्न. निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले, मला आराम दिला. दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला 10 लाख त्याच दिवशी का जमा झाले? धनंजय मुंडे आणि त्या काळ्यांच्या कंपनीच्या अकाउंट मधून संत बाबू मामा कन्स्ट्रक्शन. तिसरा त्याच दिवशी मला किडनॅप करून बार्शी करमाळ्याला का सोडलं? मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडले तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशननं? अहिल्यानगरमधील जामखेडच्या दौऱ्यादरम्यान अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचे स्वागत केलं. तर अजित पवारांच्या स्वागतासाठी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात बॅनरही लावण्यात आले. यावर रोहित पवारांचा फोटोही दिसून आला. अजित पवार मतदारसंघात आले याचा आनंद आहे. माझे कार्यकर्ते दादांच्या स्वागताला नाही तर अनेक कामं अपूर्ण आहेत त्याबाबत पत्र द्यायला गेले होते. माझे लोक तहानलेले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवावा एवढीच अपेक्षा आहे, असं रोहित पवार म्हटले. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लागलेत आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. नुकताच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शिवसेनेच्या सोशल मीडिया उपराज्यप्रमुखपदी प्रतीक शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाची ध्येय धोरणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया हे महत्त्वाचं माध्यम आहे आणि त्यामुळे शिवसेना पक्षानं सोपवलेली ही जबाबदारी निष्ठेनं पार पाडणार अशी भावना प्रतीक शर्मा यांनी व्यक्त केली. दरम्यान श्रीकांत शिंदेंच्या हस्ते प्रतीक शर्मा यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. सरकारचे हिंदीकरणाचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय. पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला राज ठाकरेंनी विरोध केलाय. केंद्र सरकारचं सर्वत्र हिंदीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. हिंदीच्या सक्तीला पुणे पालक संघटनेनं विरोध केलाय. हिंदी विषय पहिलीपासून न ठेवता 5वी पासून ठेवावा अशी मागणी करण्यात आली. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडे हे भगवानगडाचेच आहेत असं नामदेव शास्त्री म्हटलेत. दरम्यान धनंजय मुंडे कार्यक्रमाला येणार होते, मात्र हेलिकॉप्टरचा क्लिअरन्स मिळाला नाही म्हणून दौरा रद्द झाला अशी माहिती नामदेव शास्त्री यांनी दिली आहे. अमित शहांच्या पत्नी सोनल शहांनी खिद्रापूर मंदिराला भेट देत श्रींचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सिंधुदुर्गमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी कक्षाची पाहणी केली. यामुळे नागरिकांना मदत मिळणं सोपं होणार आहे. सोलापूर दौऱ्यावर असलेल्या नितेश राणेंचा शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राणेंना कोंबड्यांचे फोटो दाखवले. कार्यकर्त्यांनी कागदावर कोंबड्यांचं चित्र काढत नितेश राणेंचा निषेध केला. नागपूर शहरात बनावट कागदपत्र तयार करून एनओसी मिळवत बांगलादेशींनी जवळपास 1,234 जणांनी प्रमाणपत्र मिळवलं आणि या प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेमध्ये झालेल्या बैठकीत तफावत आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. 595 प्रमाणपत्र बोगस आढळली असून याची चौकशी व्हावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. राज्यात तब्बल 1 लाख बनावट जन्म प्रमाणपत्र असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. यासंदर्भात काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी मनसेच्या माजी नगरसेवकाच्या शाखेत जाऊन त्या प्रभागातील समस्या जाणून घेतल्या. त्याचे फोटो सुद्धा व्हायरल झाले. शिवसेना आणि मनसेच्या माजी नगरसेवकाच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. सभापतीपद देऊन भाजपनं राम शिंदेंचा आवाज दाबला अशी टीका रोहित पवारांनी राम शिंदेंवर केली होती आणि याच टीकेला आता राम शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार निवडून आले, त्यावर त्यांनी बोलावं असा टोला राम शिंदेंनी लगावलाय.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याला शोभेल असं स्मारक अहिल्यानगरमध्ये उभारणार आहोत. त्यासाठी अर्थखातं आपल्याकडील निधी कमी पडू देणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत जामखेडमधून केली. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांच्या प्रमाणातील वाढ पाहता पोलिसांचं मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यात पोलीस भरती निघणार आहे. 10,000 पदांसाठी पोलीस भरती असणार असून पोलीस अधीक्षक आणि आयुक्तांसोबत अप्पर पोलीस महासंचालकांची बैठक देखील पार पडली आहे. तर एकावेळी एकच अर्ज भरण्याचं बंधन असणार आहे. पुण्यात मोगरा महोत्सवाच्या निमित्तानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला विविध रंगी फुलांनी सजवण्यात आलं. यावेळी लाडक्या गणरायाचं रूप डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. सिंधुदुर्गातील सावडामध्ये ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या रागातून नैना सावंत आणि वैभव सावंतांना मारहाण करण्यात आली आहे. उपसरपंचानं ही मारहाण केल्याचा आरोप होतोय. तर पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही आणि सिंधुदुर्गाच्या बीडच्या दिशेनं वाटचाल होते. तर असा आरोप वैभव नाईक यांनी केलाय. याबाबत 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून कुणालाही अटक केलेली नाही. यावल तालुक्यातील डांभुणी या गावात बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या मुलीचा मृत्यू झालाय. यावेळी आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आणि यावेळी वनविभागाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्यानं वनविभाग कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी त्यांनी केली. जळगावच्या कसगाव शिवारातील बांबू शेतीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की शिवारातील 5.5 एकरवरील बांबू जळून खाक झालाय. या शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय. राज्यभरात उन्हाचं प्रमाण वाढल्यानं नागरिक हैराण झालेत. मालेगावात तापमानानं 43 ओलांडलेले आहेत आणि त्यामुळे दुपारच्या सत्रात रस्त्यांवर अघोषित संचारबंदी लागू केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी नागरिक शीतपेयाचा आधार घेतात आणि त्यामुळे उन्हाळ्यात शीतपेयांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दत्तात्रय गाडेविरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी 813 पानांचं आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलंय. गुन्हा घडल्यानंतर 52 दिवसांनी आरोपपत्र दाखल केलं. पुणे पालिकेत एकामागोमाग एक गैरव्यवहाराची प्रकरणं समोर येत आहेत. मस्जिदीतील ठेकेदाराच्या भल्यासाठी कोट्यावधींच्या निविदा काढल्या जात आहेत. तसंच प्रशासक काळात अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीनं होत असल्यानं पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली जाईल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील सनगावमध्ये एका महिला वकिलाला अमानुषरित्या मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. तक्रार केली म्हणून मारहाण केल्याचा आरोप या महिला वकिलानं केलेला आहे आणि या गावातील ध्वनी प्रदूषणाची तक्रार का केली असा जाब विचारत सरपंच आणि इतर व्यक्तींनी तिला मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. या घटनेतील आरोपींवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये. बीडमध्ये घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील व्हीआयपी दर्शन तिकिटांच्या काळाबाजाराचा प्रकार उघडकीस आलाय. 600 रुपयांचं देणगी दर्शन पास तब्बल 2,000 रुपयांना विकलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. तर या प्रकरणाच्या चौकशीनंतर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून गुन्हा नोंदवण्यात आलाय. राज्यसेवेची मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता 26, 27 आणि 28 मे रोजी राज्यसेवेची मुख्य परीक्षा होणार असून एमपीएससी उमेदवारांच्या आंदोलनाला मोठं यश आलंय. पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणात गुन्हे शाखेकडून न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय. 893 पानांचं हे दोषारोप पत्र असून आरोपी दत्तात्रय गाडे विरोधात शिवाजीनगर इथल्या सत्र न्यायालयामध्ये हे दोषारोप पत्र दाखल केलं गेलंय. वक्फ बोर्डाबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेली स्थगिती लोकशाही व्यवस्थेला अधोरेखित करणारी आहे असं वक्तव्य उबाठाच्या गटनेत्या सुषमा अंधारे यांनी केलं. संसदेकडे बहुमत असलं तरी घटनात्मक चौकटीच्या बाहेर जाऊन संसद कायदा करू शकत नाही असंही अंधारे म्हटलं. नव्या वक्फ कायद्यातील 2 कलमांना सुप्रीम कोर्टानं तुर्तास स्थगिती दिल्यानंतर जळगाव वक्फ बचाव समितीनं सुप्रीम कोर्टाचे आभार मानलेत. यावेळी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जाऊन आंबेडकरांना अभिवादन देखील करण्यात आलं. विदर्भात बनावट कागदपत्रांच्या सहाय्यानं शिक्षकांची नियुक्ती केल्याचा आरोप यशवंत मानकर यांनी केलाय. संबंधितांवर तातडीनं फौजदारी खटले दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास 17 शिक्षण संस्थेमध्ये बोगस शिक्षकांची नियुक्ती केल्याचा आरोपही करण्यात आलाय. चंद्रपूरच्या वर्धा आणि पैनगंगा नदीपात्रात 23 ते 26,000 वर्षांपूर्वीचे दुर्मिळ स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म सापडलेले आहेत. भूशास्त्र संशोधक सुरेश चोपडे यांनी हे जीवाश्म शोधलेले आहेत. महाराष्ट्रात स्टेगोडॉन हत्तीची जीवाश्म सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. परभणीतील शिक्षक सोपान पालवेंच्या आत्महत्येनंतर जिल्हाभर संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान मृत शिक्षकाच्या कुटुंबियांनी दोषींवर कारवाई करून आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील मेंढकीच्या जंगलात चिचखेडा इथे T3 वाघाला जेरबंद करण्यात आले। या वाघाचे 3 ग्रामस्थांचा बळी तर एकाला त्यानं जखमी केलं होतं। राज्यातील पहिल्या 3 दिवसीय कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची सांगता झाली। मराठी कलाकार सातारा येथील पाटण तालुक्यामध्ये आपली कलाकारी सादर करतायत। यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, नरेंद्र पाटील यांच्यासह अन्य नेते मंडळी देखील उत्सवाला हजर होते। ससून रुग्णालयाच्या समितीनं दिलेला अहवाल अर्धवट आहे आणि त्यामुळे पूर्ण अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल होईल। घाईसाज कुठेही पळून जाणार नाहीत यासाठी पोलीसही तैनात करण्यात आलेत, अशी माहिती भाजप आमदार अमित गोरखे यांनी दिली आहे। राज्य अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी करताना इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय अनिवार्य करणं यात कोणतेही राजकारण नाही। मराठी भाषेला दुय्यम दर्जा देण्यात आलेला नाही, केवळ विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आलाय, असं स्पष्टीकरण स्कर्टनं दिलंय। मुंबई पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास जलद आणि अडथळारहित करण्यासाठी रेल्वेनं महत्त्वाकांक्षी पाऊल उचललेलं आहे। सुमारे 9,000 कोटींहून अधिक खर्चाची कर्जत ते तळेगाव दरम्यान 4थी आणि 5वी नवी मार्गिका उभारण्यात येणार आहे। या नव्या मार्गिकेमुळे प्रवासाचा कालावधी 20 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेलं उजनी धरण शून्यावर येणार आहे। यंदा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होऊन देखील धरणातील पाणी झपाट्यानं कमी झालंय। उजनी धरणावर सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा यासह इतर काही ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याची भिस्त आहे। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये झाडू आणि सफाईचं काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी डमी कामगार परस्पर नेमल्याच्या प्रकरणाची चौकशी महापालिकेच्या वरिष्ठ स्तरावरून सुरू झालेली आहे। आठवड्याभरात याचा अहवाल महापालिकेला प्राप्त होणार आहे। हा अहवाल प्राप्त होताच डमी कामगार नेमणाऱ्या मूळ कामगारांवर कारवाई होणार आहे। अकोल्यामध्ये केंद्र सरकार विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं। सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरोधात ईडीनं आरोपपत्र दाखल केलं। यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। केंद्र सरकारनं केलेल्या इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं नागपूरच्या व्हॅरायटी चौकात निदर्शनं करण्यात आली। जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। माळशिरसला मिळणाऱ्या नीरा देवधरच्या पाण्याला संजीवराजे निंबाळकरांनी विरोध केला आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। आक्रमक शेतकऱ्यांनी संजीवराजेंच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलं। परभणीच्या तुरा गावातील महिलांनी दारूबंदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। तातडीनं गावात दारूबंदी करण्याची मागणी या महिलांनी केली। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी नोटिसांची होळी करत तीव्र नाराजी व्यक्त केली। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। सांगलीमध्ये इंधन दरवाढी विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। इंधन दरवाढ रद्द करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली। सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं धुळ्यामध्ये आंदोलन केलं। तातडीनं दरवाढ मागे घेण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली। जळगावमध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। अमरावतीमध्ये तीर्थ वानखेडेच्या हत्येवरून नागरिक आक्रमक झालेत आणि यावेळी नागरिकांनी राजापेठ पोलीस स्थानकात मोर्चा काढला। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली।